आणि 1630 साली 19 फेब्रुवारी 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शिवनेरी किल्ल्यावर 400 वर्षापासून आजही तो सागवानी पाळणा, त्याला असा कॉफी कलर दिलेला तो पाळणा आजही आपल्याला पाहायला मिळतो। आणि ज्यावेळेला आपण शिवनेरी किल्ल्यावर जातो, भेटतो आणि त्यावेळेला असे चैतन्य आपल्यामध्ये संचारतं, उत्साह आपल्यामध्ये संचारतो। किती सुंदर जिजाऊ मातेने संस्कार शिवाजी महाराजांवर केले आणि म्हणून शिवाजी महाराज घडले। आणि यासाठी सर्वप्रथम जर जबाबदारी आहे तर ती आपल्या पालकांची आहे की पालकांनी मुलांवर कशा पद्धतीने संस्कार करावे। आमच्या जिजामातेने शिवाजी महाराजांना पराक्रमाच्या कथा सांगितल्या, साहस कथा सांगितल्या आणि म्हणून शिवबा घडू शकले। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं की जर इच्छाशक्ती असेल, दुर्दैवी महत्वाकांक्षा असेल तर निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो। आणि शाहिस्तेखानाची फजिती हा जेव्हा पाठ आम्ही शिकतो त्यावेळेला ज्यावेळेला शिवाजी महाराज शाहिस्तेखानाच्या जनानखान्यामध्ये घुसले, त्यांनी दुसऱ्या कोणालाही इजा केली नाही, तर ते थेट त्यांच्या जनानखान्यामध्ये घुसले, त्यांच्या दिवाणखान्यामध्ये गेले आणि शिवा आया, काफिर शिवा आया म्हणत शाहिस्तेखान पळायला लागला आणि त्याला कुठे रस्ता दिसेना, अंधारामध्ये तो चाचपडत होता। खिडकीमधून त्याने बाहेर उडी मारली आणि फक्त त्याची 3 बोटे खिडकीच्या मध्ये अडकल्यानंतर शिवाजी महाराजांची तलवार त्याच्या 3 बोटांवर आदळली आणि त्याची 3ही बोटं कापली गेली। अशा वेळेला शाहिस्तेखानाची बहीण पळत पळत शाहिस्तेखानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान भाईजान, हमारी बेटी लापता है। या गर्दीमध्ये आपली मुलगी कुठे दिसत नाहीये। तेव्हा शाहिस्तेखानाने स्मित हास्य केलं। शाहिस्तेखानाने स्मित हास्य करून म्हणाले, काही काळजी करू नकोस, शिवाजीकडे आपली मुलगी अत्यंत सुरक्षित असणार। आपल्या पोटच्या पोरीप्रमाणे शिवाजी तिला सांभाळेल। अशा पद्धतीनं शत्रूच्या सुद्धा मनामध्ये शिवाजी महाराजांविषयी आदर होता। शत्रू कसा असावा? शत्रू सुद्धा असा असावा की त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी आदर असावा। राजा असा होता, शिवाजी महाराजांसारखा होता की शत्रूला सुद्धा लाजवणारा होता, शत्रूच्या मनात आदर निर्माण करणारा असा शिवछत्रपती राजा होता। 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। जलदुर्ग म्हणून आपण पाहतो, जलदुर्ग म्हणून विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे जे भाग आहेत कोकण किनारपट्टीला, जर आपण जरूर पाहण्यासाठी गेलात तर भक्कम तटबंदी आणि संपूर्ण जलाशय, दूध, दही, खीर अशा पद्धतीचे विहिरींची नावं तिथे दिलेली आहेत आणि 12 माहिने पाणी। चहूबाजूनी समुद्र आहे, समुद्राचं पाणी खारट आहे, परंतु विहिरींचं पाणी मात्र गोड आहे। असं जलव्यवस्थापन शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। आरमाराचं व्यवस्थापन शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन स्वराज्य म्हणजे काय याची जाणीव आमच्या तनामनात नसानसात पेरणारे शिवाजी महाराज, आज त्यांची जयंती आपण अतिशय उत्साहात साजरी करत आहोत। आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद।